दूध वाले, फ्रूट वाले, सिक्योरिटी और ये राशन वाले, ऐसे लोग जो है ये हमारे बिजनेस में घुस के खुद का तो बिजनेस अच्छा कर रहे, उधर से भी पैसा कमा रहे और पैसे के लालच में, दो भाड़े के लालच में हमारे बिजनेस में आके पूरा बिजनेस का वाट लगा रहे हैं सर। अगर ये नहीं रुका तो इनके ऊपर पूरा फैटर्निटी, प्रॉपर्टी फैटर्निटी पूरा इनके ऊपर लीगल पुलिस कार्रवाई करेगा। हम लोग डट के इसका मुकाबला करेंगे। मित्रांनो नमस्कार, नाम क्या आपका? रणजित कुमार। ह्याचा किराणा मालाचा बिझनेस असून सुद्धा हा इथे काशीनगरला प्रॉपर्टीचा बिझनेस करतो। परस्पर ओनरकडनं चाव्या काढून घेतो। त्याला माझ्या भाषेमध्ये मी समजवलं आता, आणि माझ्या भाषेत त्याला समजवलंय। ह्याच्या पुढे जर ह्याने परत असा बिझनेस केला आणि कुठल्या एजंटकडनं आपल्या निर्भय भारत प्रॉपर्टी लिस्टवर कंप्लेंट आली, त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल। तर मला सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, जो माणूस प्रॉपर्टीचा नाहीये त्याच्यावर बिझनेस जर करत असेल कोण तर लीगली कंप्लेंट करा। अवधेश राव और आप देख रहे हैं बॉर्डर इंडिया टीवी। जिस तरह से आपने हमारे पिछले न्यूज़ में देखा था कि निर्भय भारत प्रॉपर्टी डीलर एसोसिएशन के जो मेंबर थे और जो उसके वर्किंग प्रेसिडेंट अमर भाई हैं, इन्होंने कल नौघा पुलिस स्टेशन में शिकायत की थी, एक निवेदन पत्र दिया था कि जो इनलीगल एजेंट हैं, यानी कि फल विक्रेता, सब्जी, ऑटो चलाने वाला, राशन की दुकान, सोसाइटी के चेयरमैन, सेक्रेटरी, वहाँ के कुछ लोग जिनके पास लाइसेंस नहीं है, वो लोग भाड़े पे रूम देते थे। जो दुकान है वो लोगों को भाड़े पे देते थे, उनके पास कोई लाइसेंस नहीं है इस तरह का बिजनेस करने का। और ये क्यों करते थे? मात्र दो भाड़े के चक्कर में, जिसका विरोध इनका सभी एसोसिएशन के लोग कर रहे हैं, क्योंकि इनका नाम खराब हो रहा है। अमर भाई ने कल शाम को ही एक राशन चलाने वाले व्यक्ति को पकड़ा जो लोगों को भाड़े से रूम दे रहा था। उसी के बारे में जानकारी देने के लिए आज हमारे साथ में है अमर भाई। आइए इनसे बात करते हैं कि इन्होंने हमें और क्या जानकारी। नमस्कार, मी अमर विलास बडे, श्री साई कृपा रिअल एस्टेट एजन्सी माझा फर्म आहे। निर्भय भारत प्रॉपर्टी डीलर असोसिएशनचा मी वर्किंग प्रेसिडेंट आहे। कालच आम्ही निवेदन दिलं आहे पोलीस चौकीमध्ये की जे इनलिगल प्रॉपर्टी डीलर्स आहेत, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं व्यवसायाचं नॉलेज नाही आहे, त्यांची कुठली डिग्री नाही आहे ना, त्यांच्याकडे रेरा सर्टिफिकेट आहे, अशा लोकांमुळे जे प्रॉपर सर्टिफाईड एजंट आहेत त्यांना जो डाग लागतो किंवा त्यांच्यामुळे जे आमचं नाव खराब होतं आहे मार्केटमध्ये, आमच्या बिझनेसला प्रॉब्लेम्स होतो आहे, अशा लोकांविषयी मी कडक ॲक्शन आमच्या असोसिएशनने घेतलेली आहे। 2 दिवसापूर्वीचंच एक मॅटर आहे। एक किराणा मालचा दुकानवाला जबरदस्ती प्रॉपर्टी ताब्यात घेऊन ती भाड्याने देत होता। कस्टमरला जबरदस्ती गुंतवून किंवा त्याच्यावर आमिष दाखवून त्याला एक्स्ट्रा ब्रोकरेजचं तो आमच्या एजंटकडनं प्रॉपर्टी काढून घेत होता। तर त्याच्यावरती मी ती लीगल ॲक्शन घेतली आहे। पण त्यावेळेस मी हे समजलो की असे कितीतरी इनलिगल लोक आहेत। फॉर एक्झाम्पल काही सोसायटीचे पदाधिकारी असतील, दूधवाला आहे, रिक्षावाले आहेत, नेबर राहणाऱ्या लेडीज, असे किती जण तरी आहेत की जे अशा ह्या बिझनेसमध्ये घुसून या बिझनेसची वाट लावतात, या व्यापाराची वाट लावतात। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज मागे सुद्धा पोलिसांच्या अंगावर गरम पाणी फेकलं गेलं, ते पण एक ह्याच्यातच एक उद्भवलेला प्रकार आहे। आज ज्या माणसाला व्यापाराची काय माहितीच नाही आहे, तो फक्त थोड्याच्या पैशासाठी आज आतंकवादी लोक बोला, गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक बोला, जे क्राईम करून आलेले आहेत, 4 पैसे जास्त दिले त्यांना ते फ्लॅट देतात, त्यांची कुठल्याही प्रकारे शहानिशा ते करत नाही आहेत। त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेम्स हा संपूर्ण समाजाला फेस करावा लागतो आहे। तर माझं सगळ्यांना असं मत आहे मित्रांनो की एक साधी मुंगी जरी आहे ना, तिला आपण सतवलं ना तर ती मुंगी पण आपल्याला चावते। जर आपल्या पोटावरती कोण पाय देत असेल तर आपण एकजुटीने उभं राहायला पाहिजे की नाही पाहिजे। आज संपूर्ण जितके पण कार्य युनियन्स चालतात त्या सगळ्या युनियन्सनी एकत्र येऊन ह्याच्यावरती ठोस कारवाई केली पाहिजे। मी सगळ्यात पहिलं रिक्वेस्ट करतो फेडरेशन ऑफ मीरा भाईंदरला कि सर आप कुछ करो इसके लिए। आपसे मेरी रिक्वेस्ट है कि आप सर एक कदम बढ़ाओ। आप अगर कदम बढ़ाएंगे तो सब एसोसिएशन आपके लिए खड़े हैं साथ में। अगर आप दोनों साइड से एक ब्रोकरेज कर रहे हो तो मेरे आपसे रिक्वेस्ट है सर, ये जो 2 भाड़ा जो कंसेप्ट जो आया ना, ये आने का सबसे पहला माध्यम ही ये लोग थे। ये लोक काय करतात, समोरच्या टेनंटकडनं भाडं जास्त घेऊन त्यातलं अर्ध भाडं ओनरला देऊन टाकतात। त्यामुळे ओनरला सवय काय झाली आहे, फुकटमध्ये त्याला जर भाडं मिळतं, फुकटमध्ये त्याचा फायदा होतोय, तर तो काय करणार, अशाच लोकांना प्राधान्य देणार रूम देण्यासाठी। पण अशा लोकांवर जर अंकुश लागला, आपण सगळ्यांनी एकत्र करून
त्यांच्यावर अंकुश लावला तर त्यांची हिम्मत होणार नाही आणि ओनरसुद्धा आपल्याला एक भाडं देईल आणि टेनेंटसुद्धा आपल्याला एक भाडं देईल. इसके लिए मेरी सबसे गुजारिश है कि दोस्तों साथ में आके संगठित बन के संघर्ष करो, तो ही अपन जीत पाएंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.